गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपल्याला पुढचा पॉईंट चालू करायचे पोलरॉइड्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं आहे पोलरायझेशन, त्यानंतर पोलरायझेशन ऑफ ट्रान्सव्हर्स मेकॅनिकल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट. ओके. आता बघा, नॅचरली ऑकरिंग कॅल्साइट क्रिस्टल ऑर टर्मलाइन क्रिस्टल आर comparatively smaller in size. So they produce a plain polarized light with smaller cross section. नॅचरली ऑकरिंग कॅल्साईट किंवा टर्मलाइन क्रिस्टल असतात, ह्यांची साईज कंपॅरेटिव्हली स्मॉल असते, त्यामुळं ते प्लेन पोलराइज लाईट प्रोड्यूस करतात, पण त्या लाईटचा क्रॉस सेक्शन असतो तो कंपॅरेटिव्हली स्मॉल असतो. आता सपोज करा आपल्याला लाईट हवे जिचा क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली लार्ज असेल, तर त्यासाठी यूज करतात पोलरॉइड्स. लक्षात आलं? आपल्याला प्लेन पोलराइज लाईट प्रोड्यूस करायची आहे विथ लार्जर क्रॉस सेक्शन, तर त्यासाठी यूज करतात पोलरॉइड्स. लक्षात आलं? मार्केटमध्ये ते 10 रुपीजला सेमी कंडक्टिंग लेझरची बॅटरी मिळते बघा, त्या बॅटरीचा क्रॉस सेक्शन, त्या लाईटचा सेमी कंडक्टिंग लेझर असतो, त्या लाईटचा क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली स्मॉल असतो, पण तेच गणपती विसर्जनच्या मिरवणुकीत जे लेझर यूज करतात त्या लाईटचा क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली लार्ज असतो. तर नॅचरली ऑकरिंग कॅल्साइट क्रिस्टल किंवा टर्मलाइन क्रिस्टल हे प्लेन पोलराइज लाईट प्रोड्यूस करतात, पण हे क्रिस्टल नॅचरली स्मॉल साईजवाले असतात, त्यामुळं त्यांच्यापासून जी लाईट प्रोड्यूस होते त्या लाईटचा क्रॉस सेक्शन कंपॅरेटिव्हली स्मॉल असतो. जर आपली रिक्वायरमेंट लार्जर क्रॉस सेक्शन असणाऱ्या प्लेन पोलराइज लाईटची असेल, तर त्यासाठी यूज करतात पोलराइड्स. पोलराइड्स आर मेड फ्रॉम आयोडोसल्फेट ऑफ क्युनाईन. क्युनाईन हे मेडिसिन मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. तर पोलराइड्स असतात ते बनवतात फ्रॉम आयोडोसल्फेट ऑफ क्युनाईन. दीज आर निडल लाईक क्रिस्टल्स. हे असे निडलसारखे क्रिस्टल असतात, विच आर हायली अनस्टेबल अँड व्हायब्रेटिंग रिग्रसली अबाउट देअर मीन पोझिशन. कळलं? आयोडोसल्फेट ऑफ क्युनाईन हे निडलसारखे क्रिस्टल असतात, जे हायली अनस्टेबल असतात, जे रिग्रसली व्हायब्रेट होतात अबाउट देअर मीन पोझिशन. टू ॲक्वायर स्टॅबिलिटी ह्यांना मिक्स करतात इन नायट्रोसोल्युलोज सोल्युशन. नायट्रोसेल्युलोज हे जेलसारखं सोल्युशन असतं. आयोडोसल्फेट ऑफ क्युनाईन ह्याला ह्या नायट्रोसेल्युलोजमध्ये तुम्ही जर मिक्स केलं, दे इम्पार्ट स्टॅबिलिटी टू द क्रिस्टल. ओके. आता हे ड्राय झाल्यानंतर एक थिन फिल्म तयार होते, ती थिन फिल्म म्हणजेच पोलराइड. ही थिन फिल्म असते, हिला 2 ग्लास प्लेटच्या मध्ये पॅक करतात इन ऑर्डर टू इम्पार्ट देम स्टॅबिलिटी. क्लिअर झालं? तर पोलराइड असे बनवतात. पोलराइड्स आर यूज टू प्रोड्यूस अँड ॲनालाइज प्लेन पोलराइज लाईट. गॉगल्स असतात, सनग्लासेस, त्याच्यामध्ये देखील पोलराइड्स यूज केलेले असतात. विंडस्क्रीन ऑफ व्हेकल, विंडोज ऑफ एरोप्लेन. एरोप्लेन आपण गाडीच्या काचांना फिल्मिंग करतो बघा, गाडीच्या विंडोजना फिल्मिंग करतात, ते फिल्मिंग म्हणजे पोलरायझिंग मटेरियल असतं, त्याचं कोटिंग असतं, ती पोलरायझिंग फिल्म असते जी बनलेली असते फ्रॉम आयोडोसल्फेट ऑफ क्युनाईन. ओके. तर इट इज अबाउट पोलराइड्स. आता पुढचा येते म्हणजे मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट आहे ती आपल्याला रिफ्लेक्शननं प्रोड्यूस करता येते, ती आपल्याला स्कॅटरिंगनं देखील प्रोड्यूस करता येते. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे एक ग्लास स्लॅब आहे. ह्या ग्लास स्लॅबवर ऑर्डिनरी लाईट, जिच्यामध्ये ऑल पॉसिबल प्लेनमधले इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन प्रेझेंट आहेत, ती इन्सिडंट झाली. ही ऑर्डिनरी लाईट आहे विच कंटेन इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन बिलॉंगिंग टू द डिफरंट प्लेन अँड ऑल व्हायब्रेशन्स आर परपॅन्डिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. आता ही लाईट ग्लास स्लॅबवर इन्सिडंट झाल्यानंतर अंडरगो सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ह्याचा काही पोर्शन रिफ्लेक्ट होईल, काही पोर्शन रिफ्रॅक्ट होईल. इनिशियली
reflected light and refracted light आर पार्शियली पोलराइज लाईट. ही लाईट काढले बघा, इथे पोलरायझेशन झालंय, मी इथे डॉट काढलेला नाही आहे, म्हणजे हे जे व्हायब्रेशन आहे ते सिंगल प्लेनमधलं व्हायब्रेशन आहे. तर इथे दोन प्लेनमधले व्हायब्रेशन प्रेझेंट आहेत. इनिशियली रिफ्लेक्टेड लाईट अँड रिफ्रॅक्टेड लाईट बोथ आर पार्शियली पोलराइज लाईट. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. आता ही लाईट ग्लास स्लॅबवर फॉल झाल्यानंतर मी अँगल ऑफ इन्सिडन्सला ॲडजस्ट केलं. मी अँगल ऑफ इन्सिडन्स असा ॲडजस्ट केला की रिफ्लेक्टेड लाईट आहे ती कम्प्लिटली पोलराइज झाली. मी अँगल ऑफ इन्सिडन्सला असं ॲडजस्ट केलं की रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज झाली अँड रिफ्रॅक्टेड लाईट इज पार्शियली पोलराइज. रिफ्रॅक्टेड लाईट इज पार्शियली पोलराइज. कळलं? लाईट ग्लास स्लॅबवर इन्सिडंट झाली, लाईट अंडरगो सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. लाईटचा काही पोर्शन रिफ्रॅक्ट झाला, काही पोर्शन रिफ्लेक्ट झाला. इनिशियली ह्या दोन्ही लाईट आहेत त्या पार्शियली पोलराइज लाईट आहेत. मी अँगल ऑफ इन्सिडन्सला असं ॲडजस्ट केलं की रिफ्लेक्टेड लाईट आहे ती कम्प्लिटली पोलराइज झाली. ओके. आणि रिफ्रॅक्टेड लाईट आहे ती पार्शियली पोलराइज आहे. ह्या लाईटचा विचार करायची गरज नाही आहे. आपण स्टडी करतोय फिनॉमिनन ऑफ पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज झाली. ओके. हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे याला म्हणतात ब्रेवस्टर्स अँगल और अँगल ऑफ पोलरायझेशन. ओके. अँगल ऑफ इन्सिडन्स for which reflected light is completely polarized is called as Brewster's angle or angle of polarization. आता हा रिफ्लेक्टेड अँगल आहे, I इज इक्वल टू आर, म्हणजे हे पण काय असणार इक्वल टू ब्रेवस्टर अँगल असणार आणि हे असणार आर डॅश अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. क्लिअर झालं? आता बघा, वेन लाईट अंडरगोज रिफ्लेक्शन, when light undergoes polarization by phenomenon of reflection, then a reflected ray is perpendicular to refracted ray. ह्याला आपण नाव देऊया. सपोज करा ओ पॉईंट, हा ए, हे एम, हे एन, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी. तर अँगल बी ओ सी इज इक्वल टू 90 डिग्री. वेन लाईट अंडरगोज पोलरायझेशन ड्यू टू फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन, देन रिफ्लेक्टेड रे इज कम्प्लिटली पोलराइज, रिफ्रॅक्टेड रे इज पार्शियली पोलराइज. रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात आलं? मग मला ह्या दोघांमधला अँगल आला 90 डिग्री, बरोबर आहे. याचा अर्थ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर डॅश इज इक्वल टू येणार 90 मायनस थिटा बी, बरोबर आहे. हे टोटल 180 आहे, त्यापैकी हे 90 आहे, मग आर डॅश किती येणार 90 मायनस थिटा बी. क्लिअर झालं? तर हे होतं फिनॉमिनन ऑफ पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. क्लिअर? एक लक्ष घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला लाईट पोलराइज होते बाय फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन, ॲट दॅट टाईम रिफ्लेक्टेड रे इज कम्प्लिटली पोलराइज, रिफ्रॅक्टेड रे इज पार्शियली पोलराइज. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे इज 90 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर डॅश इज इक्वल टू 90 मायनस थिटा बी. अँगल ऑफ पोलरायझेशन किंवा ब्रेवस्टर्स अँगल याला डिफाईन करतात अ अँगल ॲट विच रिफ्लेक्टेड अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ पोलरायझेशन और ब्रेवस्टर्स अँगल.
आता इथे लक्ष द्या, हे रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराईज झाले, पण तिच्यामध्ये जे व्हायब्रेशन आहेत ते प्लेनला कसे आहेत, परपॅन्डिक्युलर आहेत. हा 2018 नीटला विचारलेला क्वेश्चन. वेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ पोलरायझेशन, देन रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज कंटेनिंग इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. लक्षात आलं? when angle of incidence is equal to angle of polarization, at that time reflected light is completely polarized containing electrical vibration perpendicular to the plane. ओके, मग आता आपल्याला स्टडी करायचा आहे अँगल ऑफ ब्रेवस्टर्स लॉ. ओके, ब्रेवस्टर्स लॉ आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम is numerically equal to tan ratio of angle of polarization. Brewster's law. Refractive index of medium is numerically equal to tan ratio of angle of polarization. याला म्हणायचं ब्रेवस्टर्स लॉ. मग आता नीट लक्ष द्या. Here I is equal to R. Angle of incidence is always equal to angle of reflection, which is equal to theta b. R dash angle of refraction is 90 minus theta b. बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, आता हे मीडियम 2 आहे, हे मीडियम 1 आहे. रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम 1 टू मीडियम 2. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ इट इज साइन आय अपॉन साइन आर डॅश. आपण साइन आय अपॉन साइन आर घेतो, पण इथे आर हा सिम्बॉल मी अँगल ऑफ रिफ्लेक्शनसाठी यूज केला आहे आणि आर डॅशचा सिम्बॉल आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसाठी यूज केला आहे. बरोबर आहे. वेन आय इज इक्वल टू थीटा बी, देन आर डॅश इज इक्वल टू 90 मायनस थीटा बी. Refractive index of medium 2 with respect to medium 1 is equal to sin theta b divided by sin 90 minus theta b. sin 90 minus theta b म्हणजे cos theta b. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज sin theta b अपॉन cos theta b. बरोबर आहे. So refractive index of medium 2 with respect to medium 1 is equal to tan theta b. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 म्हणजेच μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू tan theta b. Therefore theta b is equal to tan inverse of μ2 upon μ1. दिस इज ब्रेवस्टर्स लॉ. क्लिअर झालं? लक्षात आलं का? ब्रेवस्टर्स लॉ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज ऑलवेज इक्वल टू टॅन रेशिओ ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन. हे एकदा पुन्हा रिपीट करूयात, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, लाईट पहिल्यांदा ग्लास स्लॅबवर फॉल झाली, लाईटचा काही पोर्शन रिफ्लेक्ट झाला, काही पोर्शन रिफ्रॅक्ट झाला. बरोबर आहे. इनिशियली रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट दोन्ही लाईट आहेत त्या पार्शियली पोलराइज लाईट आहेत. बरोबर आहे. नंतर मी अँगल ऑफ इन्सिडन्स असा ॲडजस्ट केला की रिफ्लेक्ट लाईट कम्प्लिटली पोलराइज झाले. ओके, आणि ही लाईट जी पोलराइज आहे तिच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन आहेत विच आर परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. ज्या वेळेला लाईट पोलराइज होते बाय द फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन, at that time reflected ray and refracted ray are mutually perpendicular to each other. Therefore angle BOC is equal to 90 degree. Reflected light is completely polarized and refracted light is partially polarized. क्लिअर झालं? त्यावेळेला अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ पोलरायझेशन असणार आहे थीटा बी. त्यावेळेला रिफ्रॅक्टेड रे असणार आहे 90 मायनस थीटा बी. क्लिअर झालं?
तर हे होतं रिफ्लेक्शन बाय पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. त्यानंतर आपण स्टडी केला ब्रेवस्टर्स लॉ. अकॉर्डिंग टू ब्रेवस्टर्स लॉ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज ऑलवेज इक्वल टू टॅन रेशो ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन. मग त्याच्यावरनं पोलरायझेशनचा अँगल ऑफ पोलरायझेशन त्याचा फॉर्म्युला आला थीटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ μ2 अपॉन μ1. क्लिअर झालं. मग आता पुढचा लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. अजून एक फिनॉमिनन आहे, जसं रिफ्लेक्शन लाईट पोलराईज होते तशी लाईट स्कॅटरिंगमुळे देखील पोलराईज होते. आता लाईट ज्या वेळेला मीडियममधून ट्रॅव्हल करते, आता ॲटमॉस्फिअरमधून लाईट ट्रॅव्हल करत असेल तर ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसियस मॉलिक्युल्स असणार आहेत, डस्ट पार्टिकल असणार आहेत. लाईट ज्या वेळेला गॅसियस मॉलिक्युलवर इन्सिडंट होते ते काय करतात, ह्या मॉलिक्युलना ह्या लाईटला ॲब्झॉर्ब करतात. सनलाईट आहे, सनलाईट ॲटमॉस्फिअरमधून ट्रॅव्हल होते. सनलाईट ही अनपोलराइज लाईट आहे, बरोबर आहे, जिच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन आहेत बिलॉंगिंग टू द डिफरंट प्लेन. ही लाईट ज्या वेळेला गॅसियस ॲटम आणि मॉलिक्युलवर फॉल होते, हे मॉलिक्यूल त्या लाईटला ॲब्झॉर्ब करतात आणि पुन्हा रिइमिट करतात. जी लाईट इमिट होते ती लाईट प्लेन पोलराइज लाईट असते. लक्षात आलं. हे होतं फिनॉमिनन ऑफ पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. आता आपल्याला एक लॉ स्टडी करायचा आहे, तो म्हणजे मालूज लॉ. मालूज लॉ आता नीट लक्ष द्या. हा एक पोलरायझर आहे आणि हा ॲनालायझर आहे. ह्यांच्यामधला अँगल आहे थीटा. ओके. आता मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलंय, लाईट ज्या वेळेला काल अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे पॉईंट डिस्कस केला आहे. लाईट ज्या वेळेला फर्स्ट टाईम व्हेन लाईट अंडरगोज पोलरायझेशन फॉर फर्स्ट टाईम, इंटेन्सिटी विल रिड्यूस टू हाफ. काल आपण हा पॉईंट डिस्कस केला होता. ज्या वेळेला लाईटचं पहिल्यांदा पोलरायझेशन होतं त्यावेळेला पोलराइज लाईट असते, तिची इंटेन्सिटी हाफ होते. आता नीट लक्ष द्या. I0 किंवा I इज इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्सिडंट ऑन पोलरायझर. हा पोलरायझर आहे, हा ॲनालायझर आहे. ओके. लाईट I इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्सिडंट ऑन पोलरायझर किंवा I0 इज इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्सिडंट ऑन पोलरायझर. I is intensity of light emerged from polarizer and falling on analyzer. I dash is intensity of light emitted by analyzer. Then intensity of light emitted by analyzer is always equal to I cos square theta. Intensity of light emitted by analyzer is always equal to I into cos square theta. I म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्सिडंट ऑन ॲनालायझर. आय डॅश म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय ॲनालायझर. आता आय म्हणजे I0/2 असणार, बरोबर आहे. लाईटचं ज्या वेळेला फर्स्ट टाईम पोलरायझेशन होतं त्यावेळेला तिची इंटेन्सिटी हाफ होते. I0 ही अनपोलराइज लाईट आहे. ही लाईट पोलरायझरमधून पास झाली, आफ्टर पासिंग थ्रू पोलराइज ही लाईट प्लेन पोलराइज लाईट होणार आणि तिची इंटेन्सिटी हाफ होणार. म्हणजे आयची व्हॅल्यू किती असणार, I0/2 असणार. सो I0/2 एवढी इंटेन्सिटी ॲनालायझरवर इन्सिडंट झाली आणि ॲनालायझरमधून जी लाईट इमिट होते तिची इंटेन्सिटी किती आहे, आय डॅश. मग आय डॅश इज इक्वल टू मला मिळालं I0/2 कॉस स्क्वेअर थीटा. याला म्हणतात मालूज लॉ, वेअर थीटा इज अँगल बिटवीन ॲनालायझर अँड पोलरायझर. अँगल बिटवीन ॲनालायझर अँड पोलरायझर. क्लिअर झालं. हे होतं मालूज लॉ. तर आपलं वेव्ह थिअरी ऑफ लाईट हा टॉपिक आता संपला आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक चालू करायचा आहे, तो म्हणजे किंवा असं म्हणूयात इम्पॉर्टंट पॉईंट चालू करायचा आहे, तो म्हणजे इंटरफरन्स अँड
डिफ्रॅक्शन. क्लिअर झालं? थांबूया.